हॅलो फ्रेंड्स आणि वेलकम टू द मेडप्रोचेक मेडिकल लेक्चर्स. जसं की आपण इथून मागच्या व्हिडिओजमध्ये बघितलं होतं की BSc नर्सिंगचे ॲडमिशन स्टार्ट झालेले आहे. तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत ANM आणि JNM ॲडमिशन प्रोसेसबद्दल, की ANM आणि JNMची ॲडमिशन प्रोसेस 2024-25 या अकॅडमिक इयरमध्ये कशी असेल. तर जशी प्रोसेस आपली BSc नर्सिंगची आहे तर सेम प्रोसेस यावर्षी JNM आणि ANM वाल्यांची होणार आहे आणि त्यांच्यासाठी काय क्रायटेरिया असणार आहे तर ते पण आपण बघणार आहे. तर ही नोटीस नंबर 1 आहे जी 5 ऑगस्ट 2024 रोजी आलेली आहे. शेड्यूल फॉर सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस फॉर ॲडमिशन टू ऑक्झिलरी नर्सिंग मिडवायफरी म्हणजे ANM आणि जनरल नर्सिंग मिडवायफरी म्हणजे JNM फॉर अकॅडमिक इयर 2024-25 अंडर द डिपार्टमेंट ऑफ पब्लिक हेल्थ. तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे त्यांनी की ॲक्टिव्हिटीज आणि डेट्स म्हणजे त्याच्यामध्ये सर्वात पहिले येतं इन्फॉर्मेशन ब्रोचर ऑफ ANM अँड JNM म्हणजे ANM आणि JNM ची सगळी जी इन्फॉर्मेशन असेल की कुठला राऊंड कधी होईल, त्याच्यानंतर प्रोसेस कशी असेल, ते सगळ्याची एक बुकलेट असतं. जे बुकलेटचे पब्लिकेशन 5/8/2024 रोजी झालेलं आहे, जे तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन बघू शकता. आता ऑफिशियल वेबसाईटवर जायचं कसं, हा सर्वात मोठा प्रश्न आहे विद्यार्थ्यांचा, भरपूर जणांना माहीत नसतं. तर सर्वात पहिले काय करायचं आहे तुम्हाला, तर तुम्हाला गुगलला यायचं आहे आणि गुगलला आल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र MST CET टाईप करायचं आहे. त्यानंतर जी पहिली वेबसाईट असेल ही स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल, तर हिच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ह्या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर थोडं तुम्ही ज्यावेळेस खाली येणार तर इथं ॲडमिशन प्रोसेस ॲन्युअल इयर 2024-25 याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ह्या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली फक्त स्क्रोल करत यायचं आहे आणि खाली स्क्रोल करत आल्यावर तुम्हाला एक इथं ऑप्शन भेटेल अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस. त्याच्यामध्ये नीट UG, BSc नर्सिंग आणि ANM आणि JNM. ज्यांना BSc नर्सिंगसाठी जायचं आहे तर त्यांनी BSc नर्सिंगवर क्लिक करायचं आहे आणि ज्यांना ANM JNMला जायचं आहे त्यांनी ANM JNMवर क्लिक करायचं आहे. इथं आल्यावर तुम्हाला इथं लॉग इन करायचं ऑप्शन भेटेल, तर तुम्ही इथं लॉग इन करून तुमचं अकाउंट ओपन करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला तिथून तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे ते करता येईल. आणि तुम्हाला जर इथून काही इन्फॉर्मेशन जर लागत असेल तर इथंही खाली नोटिफिकेशन असते, ज्याच्यामध्ये नोटीस नंबर 1 आणि नोटीस नंबर 2 आलेली आहे. ती आज आपण बघणार आहे. तर नोटीस नंबर 1 मध्ये काय आहे ते आपण बघू. तर ही जी PDF आहे तर ही PDF आहे नोटीस नंबर 1 ची. तर त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे त्यांनी की 5/8/2024 ते 10/8/2024 याच्यामध्ये तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं जे पेमेंट असेल ते पण तुम्ही त्यामधून करायचे आणि तुमचे जे डॉक्युमेंट्स असतील तर ते तुम्ही अपलोड करून तुमचं एक प्रॉपर रजिस्ट्रेशन करून घ्यायचे. आणि या सर्वाची जी मेरिट लिस्ट आहे ती 12 तारखेला येणार होती, पण आता हे झालं जुनं. याच्यामध्ये त्यांनी अपडेट करून आज परत नवीन PDF आलेली आहे, म्हणजे नवीन नोटीस काढलेली आहे. तर ती नवीन नोटीस काय ते आपण परत एकदा बघून घेऊ. तर आपण रिवाइज नोटीस आपण डाउनलोड करू आणि ही आहे आपली रिवाइज नवीन आलेली नोटीस. तर नवीन आलेली नोटीस आपल्याला काय सांगते की नवीन आलेली नोटीस काय, 12th HSC इलिजिबिलिटी अँड एक्सटेंडेड रजिस्ट्रेशन शेड्यूल म्हणजे 12वीच्या बेसिसवर आता ऍडमिशन होणार आहेत. तर याच्यामध्ये प्रिव्हियस इलिजिबिलिटी क्रायटेरिया आणि आता नवीन क्रायटेरिया हा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. याच्यामध्ये काय प्रिव्हियस क्रायटेरिया म्हणजे याआधी ऍडमिशन कसे व्हायचे, ANM व JNM या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सर्वसाधारण तसेच मागासवर्गीय उमेदवारांसाठी 12वी विज्ञान शाखेत जीवशास्त्र म्हणजे बायोलॉजी, भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स आणि रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री याच्या किमान 45% गुणांचा उत्तीर्ण असणे आवश्यक असेल. म्हणजे जे सायन्स स्ट्रीमचे जे विद्यार्थी होते तर त्यांना कमीत कमी 45% पाहिजे होते, जेणेकरून त्यांचं ॲडमिशन ANM JNMला व्हायचं. हे झालं प्रिव्हियस इलिजिबिलिटी क्रायटेरिया. तर आणि नवीन इलिजिबिलिटी क्रायटेरिया आपल्याला काय सांगतोय, नवीन क्रायटेरिया सांगतोय ANM आणि JNM या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सर्वसाधारण तसेच मागासवर्गीय उमेदवारांसाठी 12वी विज्ञान शाखेत सर्व विषयांसह किमान 45% गुणांचा उत्तीर्ण असणे आवश्यक असेल. म्हणजे 12वीला मिनिमम तुम्हाला किती मार्क पाहिजे की 45% पाहिजे, ज्याच्यामध्ये कुठले कुठले विषय असतील, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र म्हणजे बायोलॉजी, त्याच्यानंतर फिजिक्स आणि केमिस्ट्री याचा तुमचा त्याच्यामध्ये समावेश असेल. म्हणजे हे विषय असणं गरजेचं आहे. आणि आता खाली अजून काय चेंजेस झाले आपण ते बघू. द कॉम्पिटंट ऑथॉरिटी हॅज डिसाइड टू गिव्ह एक्सटेन्शन फॉर रजिस्ट्रेशन प्रोसेस ॲज पर द शेड्यूल गिवन बिलो. म्हणजे जे 5 तारखेला शेड्यूल आलं होतं तर ते आता पोस्टपोन झालेलं आहे. पोस्टपोन म्हणजे त्याच्या आता डेट्स वाढून दिलेल्या आहेत. तर आता ज्या नवीन डेट्स आहेत त्या आपण समजून घेऊ. काय ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सबमिशन ऑफ कॅप ॲप्लिकेशन फॉर्म, तर त्याची जी डेट आहे ती पहिले 10 तारखेपर्यंत होती, तर ते आता 12 तारखेपर्यंत एक्सटेंड झालेली आहे. म्हणजे तुम्ही 12 तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन करू शकता.
आणि त्याच्यानंतर तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत तर ते डॉक्युमेंट्स तुम्ही 13 तारखेपर्यंत अपलोड करू शकता. आणि तुमची जे आता फायनल मेरिट लिस्ट जे जुन्या नोटीस प्रमाणे 12 तारखेला येणार होती तर ते आता 16 ऑगस्ट रोजी येईल. आणि त्याच्यानंतर तुमचे जे कॅप राऊंड जे चालू होतील तर ते 16 ऑगस्ट नंतर चालू होतील. त्याच्यानंतर मग तुमचे कॅप राऊंडच्या प्रोसेसमध्ये काय काय येतं तर त्याच्यामध्ये तुमचं जी कॉलेजची लिस्ट असते तर ती लिस्ट येईल. त्यानंतर तुम्हाला जे ऑनलाईन चॉईस फिलिंग करायचे असते तर ते पण ऑप्शन त्याच्यामध्ये असेल. त्याच्यानंतर खाली काय दिलेलं आहे की इन्स्ट्रक्शन टू द कॅन्डिडेट. तर याच्यामध्ये कॅन्डिडेटसाठी काय एक इन्स्ट्रक्शन आहे, कॅन्डिडेट हु हॅव ऑलरेडी सबमिटेड द फॉर्म shall fill the details of HSC mark through their login. Kindly note it is mandatory to fill the details so as to eligible for CAP process. म्हणजे काय, कॅन्डिडेट हु हॅव ऑलरेडी सबमिटेड द फॉर्म म्हणजे जी आधीची नोटीस होती तर आधीच्या नोटीस प्रमाणे ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेले आहेत तर त्यांनी तो फॉर्म परत अपडेट करायचा आहे. आणि त्याच्यामध्ये तुमचे जे HSC चे मार्क आहेत म्हणजे जे तुमचे 12वीचे मार्क आहेत तर ते तुम्ही अपलोड करायचे आहेत. आणि काइंडली नोट इट इज मॅन्डेटरी टू फुल द डिटेल्स म्हणजे हे कंपल्सरी, मॅन्डेटरी म्हणजे काय, हे जे 12वीचे मार्क टाकणं आहे तर हे कंपल्सरी आहे ॲज टू इलिजिबल फॉर द कॅप प्रोसेस. म्हणजे जर तुम्हाला कॅप प्रोसेससाठी जर इलिजिबल व्हायचं असेल तर तुम्हाला परत ते 12वीचे मार्क टाकणे आवश्यक आहे. ज्या मुलांनी आधीची जी नोटीस आहे जी 5 तारखेची नोटीस होती तर ज्यांनी त्या बेसिसवर फॉर्म भरलेले आहेत म्हणजे रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर त्यांनी परत त्यांचे 12वीचे मार्क तिथं अपडेट करायचे आहेत. सो दिस इज ऑल अबाउट द इन्फॉर्मेशन अबाउट ANM आणि JNM ऍडमिशन. जर तुम्हाला काही डाऊट जर असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांना ANM आणि JNM किंवा नर्सिंगसाठी ऍडमिशन घ्यायचं आहे तर हा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न जरूर करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. थँक्यू फ्रेंड्स. आपल्या चॅनलचं नाव आहे मेडप्रोचेक मेडिकल लेक्चर्स आणि इथे तुम्हाला नर्सिंग विषयी नवीन अपडेट्स आणि नर्सिंगचे लेक्चर्स हे तुम्हाला इथे बघायला भेटतील. थँक्यू फ्रेंड्स.